शेतकरी मित्रांनो, एकूण 47 लाख शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्यात आलेले असून एकूण 31,000 कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी करण्यात आलेली आहे। तर ही बातमी आहे आपल्या शेजारील तेलंगणा राज्याची। मित्रांनो, तेलंगणा राज्यात काँग्रेस सरकारनं एकूण 47 लाख शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंतची कर्ज जे कृषी कर्ज होते ते माफ केलेले आहे आणि 31,000 कोटींची शेतकरी कर्जमाफी करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सरकारनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन दिलेले होते। खटाखट 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 खटाखट, जैसे ही कांग्रेस पार्टी की यहाँ सरकार बनेगी वैसे 2 लाख रुपए का कर्जा माफ होगा और आपको सही एमएसपी मिलनी शुरू हो जाएगी। ये काम कुछ ही महीने में कांग्रेस पार्टी करके आपको दे देगी। अखेर यामध्ये त्यांनी आपले जे आश्वासन दिलेले होते ते पूर्ण केलेले आहे आणि तेलंगणा राज्यातील एकूण 47 लाख शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, हे सांगण्याचा हेतू एवढाच की जर आपल्या शेजारील राज्यात या ठिकाणी कर्जमाफी होऊ शकते तर आपल्या राज्यात का नाही। आपल्या राज्यात 2020 मध्ये शेवटची कर्जमाफी झालेली होती, परंतु त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वेगवेगळे निकष लावून ही कर्जमाफी देण्यात आलेली होती। परंतु यावेळेस मात्र तेलंगणा राज्यामध्ये कोणतेही निकष न लावता सरसकट 47 लाख शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, तेलंगणा राज्यात हे कर्ज माफ करण्यात आलेले आहे। या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि एकूण 2 लाखांपर्यंतचे हे कर्ज माफ करण्यात आलेले असून 31,000 कोटींची शेतकरी कर्जमाफी करण्यात आलेली आहे। त्यानंतर आता प्रश्न असा पडतो की आपल्या महाराष्ट्र राज्यात कर्जमाफी व्हायला हवी की नाही। खरं तर आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा कर्जमाफी ही व्हायलाच पाहिजे, कारण एकीकडे जे शेतीमालाचे भाव आहे ते मोठ्या प्रमाणावर पडलेले आहे। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधव या ठिकाणी मोठ्या अडचणींमध्ये सापडलेला आहे। म्हणजे लागणारा जो खर्च आहे तो सुद्धा या ठिकाणी निघत नाही आहे। तुम्ही पाहू शकता सोयाबीनला या ठिकाणी 4,000च्या वर सुद्धा या ठिकाणी सध्या तरी भाव मिळत नाही आहे। 4100 4200 रुपये 4500च्या आतच या ठिकाणी भाव मिळत आहे आणि खर्च मात्र एकराला या ठिकाणी 7,000 रुपयेपर्यंत येतो। तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी करावे तरी काय? कर्ज काढल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपली आशा ही पूर्णपणे सरकारवर अवलंबून असते की त्यांनी आता आपली 5 वर्षानंतर तरी कर्जमाफी व्हायला हवी। तर अशा परिस्थितीमध्ये जर शेजारील राज्यात या ठिकाणी कर्जमाफी होऊ शकते तर आपल्या राज्यात का नाही? मला तरी वाटते की आपल्या महाराष्ट्र राज्यात आता ही सगळ्यात चांगली संधी आहे, सुवर्ण संधी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सरकारपुढे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, आपल्या महाराष्ट्र राज्यात कर्जमाफी व्हावी की नाही? कॉमेंट करून नक्की सांगा। मला तरी वाटते की कर्जमाफी झालीच पाहिजे। तर व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।